श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, वटसावित्री हे व्रत सर्वांच्याच आवडीचे आणि जिव्हाळीचे. तर 29 जूनला यावर्षी वटसावित्री व्रत आलेले आहे. तर हे आपल्याला मनोभावे करायचे आहे व त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कथा सांगत आहे. ही कथा न चुकता आवर्जून वटसावित्री व्रताच्या दिवशी पूजा करताना आपल्याला बोलायची आहे किंवा ऐकायची आहे. तर चला करूया सुरुवात. फार वर्षापूर्वी भद्रदेश नावाच्या राज्यात अश्वपत नावाचा राजा आणि त्याची राणी मालवती राहत होते. त्यांना एक सुंदर आणि तेजस्वी कन्या होती, जिचे नाव सावित्री असे होते. सावित्री लहानपणापासूनच खूप बुद्धिमान, धर्मप्रिय आणि सुंदर होती. जेव्हा सावित्री विवाहयोग्य वयाची झाली तेव्हा राजाने तिला स्वतःसाठी वर निवडण्याची मुभा दिली. तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराला आपल्या वर म्हणून निवड केली. सत्यवान हा वनवासी राजा द्युमत्सेनेचा मुलगा होता, जो काही कारणामुळे आपले राज्य गमावून सहकुटुंब जंगलात राहत होता. पण एक गोष्ट, भगवान नारद मुनींना सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला देखील सावित्रीला दिला होता. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासूसासऱ्यांची सेवा करू लागली. सत्यवानाबरोबर जंगलामध्ये येऊन सर्वांची सेवा करू लागली व संसार करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, पण तिने साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पण सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा वचनबद्ध झाल्याची यमराजाला आठवण झाली व सत्यवानाचे प्राण यमराजाला परत करावे लागले. अशा प्रकारे सावित्रीने आपले पतीचे प्राण परत मिळवले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात.